नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश काळेंगे कृषी जागरणच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर कालपासून देशभरातील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा दिल्लीमध्ये पार पडला जातो आहे. या सन्मान सोहळ्यासाठी देशभरातून शेतकरी आलेत. तर आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील आणि औरंगाबाद येथील युवा शेतकरी अभंग शेवाळे आहेत. तर त्यांच्याकडून आपण याबाबतची अधिकची माहिती घेऊया. नमस्कार शेतकरी. सर्वप्रथम सर तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुमचंही महाराष्ट्राच्या वतीने आणि कृषी जागरणच्या वतीने अभिनंदन. ठिकाणी कार्यक्रम पार पडतो, त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा जो कार्यक्रम आहे हा मुळात कृषी जागरणतर्फे हा जो प्रोग्राम झालेला आहे याच्यामध्ये एक शेती हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून सगळी जनता बघत असते. या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगले पैसे कमवता येतात. बरोबर. आर्थिक सोबतता शेतकऱ्यांकडे येऊ शकते. तर देशभरामधनं अनेक शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काय नवनवीन प्रयोग केलेत. त्या प्रयोगामध्ये त्यांचं आर्थिक उन्नती कशाप्रकारे त्यांची झालेली आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी माहिती दिली आणि त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्याचे अवॉर्ड्स कृषी जागरणमार्फत देण्यात आले. तर अवॉर्ड पार पडला सर, इथं तुम्हाला देशभरातील शेतकरी हे ते सगळे मिळलं. मग यांच्या अंतर्गत किंवा इथलं मार्गदर्शन घेऊन तुम्ही आगामी काळात आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी कशी शेती करावी त्याबद्दल काय सांगाल? आगामी काळामध्ये माझं एक शेतकऱ्यांना म्हणणं असं आहे की एक व्यावसायिक दृष्टिकोन शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे. आपण सरकारची काय योजना आहे किंवा सबसिडीमधनं आपल्याला काय पैसे मिळतील आणि मग आपण त्याच्यामधनं शेती कशी करू यापेक्षा एक उद्योजक बनून शेतकऱ्यांनी जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर 100% शेतकऱ्यांना शेतीतनं पैसा हा मिळू शकतो. आणि जो काय वातावरणात होणारा जो बदल आहे त्या बदलानुरूप जी शेती आपण करायला पाहिजे त्या संदर्भात इथं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर काय आहे, त्याच्यानंतर शाश्वत शेती काय आहे या संदर्भात खूप चांगल्या प्रकारे या प्लॅटफॉर्मवर माहिती मिळाली. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी कृषी जागरणच्या मार्फत या जातील, त्यांच्या फोरमवरती वेगवेगळ्या ह्या सांगण्यात येतील शेतकऱ्यांना आणि त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून शेतकऱ्यांना या बदलत्या हवामानामध्ये त्याचा नक्कीच फायदा करून घेता येईल. बरोबर. हां सर, काल आपल्याकडे गडकरी साहेब, आपल्या महाराष्ट्राचे गडकरी साहेबांचं या ठिकाणी आले होते, उपस्थित लावले. त्यांच्या हाती शेतकऱ्यांना सन्मान देण्यात आला. तर त्यांनी यावेळी असं सांगितलं की बाबा इथेनॉल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग, गांडूळ, सेंद्रिय खत याबाबतचं त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या त्या मार्गदर्शनाचा इथल्या शेतकऱ्यांनी, देशभरातील शेतकरी त्याचा फायदा घेतील का? निश्चितच जे केंद्रीय मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांचा जो अभ्यास आहे तो खूप वास्ट अभ्यास आहे. त्यांनी काल जे सांगितलं की त्यांना एकूण 4 डॉक्टरेट मिळालेले आहेत. त्यातल्या 3 डॉक्टरेट ज्या त्यांना मिळाल्या त्या कृषी क्षेत्राशी निगडीत त्यांना मिळालेल्या आहेत. काल जर त्यांचं एकूण त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांनी ऊसापासून लांब जायला पाहिजे, कारण सरप्लस त्याचं आपल्याकडे प्रोडक्शन होत आहे. त्यामुळे साखर कारखानदारी धोक्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आंदोलन करतात. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की जे भाताचं उत्पादन आहे ते पण खूप सरप्लस होत आहे. तर ह्या ज्या गोष्टींचं उत्पादन सरप्लसमध्ये होतं आहे त्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी न वळता अशा गोष्टींचा विचार करायला पाहिजे, अशा पिकांचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे की ज्या पिकामध्ये देशाला गरज आहे. जसं तेलबियांची, आपल्याला तेलाची आयात करायला लागते तर तेलबियाकडे शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे. किंवा जसं बांबूच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की बांबूपासून पण इथेनॉलची निर्मिती असेल, ब्रिकेटच्या संदर्भात त्यांनी सांगितलं असेल किंवा शेतकरी हा अन्नदाता न बनता ऊर्जादाता कसा बनेल त्याच्या संदर्भातली जी काही पीक पॅटर्न आहे तर तो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. ते बऱ्याच म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. फक्त याचं जे आहे म्हणजे इम्प्लिमेंटेशन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. सर, आता आपण बघतो की आपल्या महाराष्ट्राचे किंवा देशभरातील विषय शेतकऱ्यांचं बघितलं तर शेतीतले आता जे शेतकरी पुत्र आहेत ते शेतीपासून थोडेसे दुरावताना जात आहेत किंवा एक साधारणतः नोकरीसाठी ते शहराकडे वळत आहेत. तर अशा युवा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही युवा शेतकरी आहेत. जे शेतकरी पुत्र जे आहेत तर त्यांचं काय झालं आहे की शेतीमध्ये ग्लॅमर नाही आहे. शेतीमध्ये असंख्य अडचणी आहेत. बऱ्याचशा अडचणींवरती आपल्याला मात करता येते. पण हे जे क्लायमेटचा जो चेंज झाला आहे त्यामुळे शेतीवरती विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे नवीन जो युवक आहे त्यांनी शेती हा व्यवसायसुद्धा एक म्हणजे भरभराटी आणू शकतो जर 100% आपण त्याच्याकडे लक्ष दिलं. वेगवेगळ्या फोरमवर तुम्ही जर गेले
अशा कार्यक्रमांना तुम्ही भेटीगाठी दिल्या, तुम्ही स्वतःचा रिसर्च ठेवला प्रत्येक पिकामध्ये, जे KVK आहेत स्थानिक KVKमधनं जे काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिस असतात प्रत्येक पिकांचा, त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच उत्पादन हे वाढणार आहे. आणि उत्पादन वाढल्यामुळे उन्नती आली की मग गावाकडनं तरुण काही शहरामध्ये जाणार नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्षपूर्वक अभ्यास करून शेतीत उतरले आणि एक चांगलं फायनान्शियल बॅकग्राऊंड जर असेल, घरी जर शेती असेल, तर अजिबातच नोकरीच्या मागे जाण्याची आवश्यकता नाही आहे. ते जे पूर्ववैभव जे होतं शेतीला ते परत येणार आहे. बरोबर. मग एकंदरीत आपल्या युवा शेतकऱ्यांना राज्यातून मार्गदर्शन कमी पडते. मार्गदर्शन कमी पडते असं म्हणण्यापेक्षा आता हे सगळं डिजिटल युग आहे. या युगामध्ये शेतकऱ्यांकडे, मुलांकडे, सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. काय कोणाची मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. ती मनाची इच्छा पाहिजे शेतकऱ्याची की आपल्याला आपल्या ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं करण्याची इच्छा जर मनातून असली तर 100% उन्नती शेतकऱ्यांना करता येऊ शकते. तर कोणाची वाट बघण्याची शेतकऱ्याच्या मुलांना गरज नाही. बरोबर आहे. आता सर, आता इथं बघितलं आपण सगळे प्रयोगशील शेतकरी होते आलेले हे ते. मग तसेच आता कसं आहे बाबा, एखाद्या आपल्या युवा शेतकऱ्यांनी एखादं पीक वगैरे घेतलं किंवा तो नवीन प्रयोग करतो, त्यात साधारणतः तो पहिल्यांदा अपयश येतं, 99% अपयश येतं. तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे अपयश खोचून जातात, त्यांना तुम्ही परत काय सांगाल बाबा? आता काय, कुठलाही व्यवसाय असू द्या, शेतीच व्यवसाय नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळतं असं नसतं. तुम्हाला सातत्यपूर्ण 2-3 वर्ष त्याच्यामध्ये घालणं अपेक्षित आहे. आणि जर ती मनातनं तुमची इच्छा असेल, तुमचं डेडिकेशन असेल, तर तुम्ही ते घालू शकणार आहे. तुम्ही जर असा विचार केला की बाबा आपल्याला फक्त ट्राय करून बघूया, जर मिळालं तर मिळालं, तर तुम्हाला यश काही मिळत नसतं. तुम्हाला सातत्याच्यात यश अपयश ह्या गोष्टी एक सोबतच आहेत. तुम्ही सातत्यपूर्ण 2-3 वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही जर राबलात तर तुम्हाला जो अनुभव मिळत राहणार आहे त्यातनं तुम्हाला 100% येणाऱ्या काळामध्ये यश मिळणार आणि शेतीचे चांगले दिवस येतीलच. तर आता आपल्यासोबत युवा शेतकरी होते. सर, आता पहिल्यांदा टेक करू का? तर सर, एकंदरीत आपण देशभरात सगळीकडे पाहतो की सन्मान सोहळा केला जातो, सेलिब्रिटींचा केला जातो, राजकीय नेत्यांचा केला जातो किंवा अन्य क्षेत्रात जे काम करतात. पण देश पातळीवरचा पहिल्यांदाच असा कृषी सन्मान सोहळा पार पडतोय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा जो सोहळा जो पार पडला आहे हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे. आणि ही जी कल्पना कृषी जागरणची आहे खरंच निश्चित चांगली कल्पना आहे. यामुळे ज्या शेतकरी म्हणजे शेती करून चांगली उन्नती करत आहेत, चांगले पैसे कमवत आहेत, त्यांच्यासाठी एक मोटिवेशन आहे की ते मोटिवेशन मिळाल्यामुळे अजून चांगल्या जोमाने हे जे शेतकरी आहेत हे चांगले काम करतील आणि इतरही लोकांना कळेल की खरंच शेतीमध्ये सुद्धा एवढं पैसे मिळू शकतात. तर ते देखील शेती व्यवसायाकडे एक चांगलं इन्कम सोर्स मिळतो आहे या दृष्टिकोनातून बघतील. तर आता आपल्यासोबत युवा शेतकरी होते अभंग शेवाळे. तर मिलेनियर फार्मर्स ऑफ इंडिया अवॉर्ड सोहळ्यात ते सहभागी झाले होते. गेली 2 दिवसापासून त्या सोहळ्यात आहेत आणि त्यांनाही याबाबत अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक असं स्वागत. तसेच सरांनी जी काही माहिती दिली ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाची ठरेल अशी अपेक्षा आहे.